जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये गेल्या 2-3 दिवसा अगोदर एक नवीन अपडेट आलेले आहे. ई-केवायसी ची. ई-केवायसी का करायची? आणि गेल्या 2-3 दिवसा अगोदर हा जी-आर काढलेला आहे. आपण पाहू शकता, त्याला वाचू शकता. आपल्याला जर वाचायचा असेल तर मी हा जी-आर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊन किंवा त्याच्यामध्ये जाऊन हा PDF ओपन करून आपण पाहू शकता, वाचू शकता. त्याच्यासोबत एक फॉर्म आहे. कशा प्रकारे ही ई-केवायसी करायची आहे, तो जर फॉर्म आपण पाहिला तर आपण घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे आपण निश्चिंतपणे करू शकतो. आपल्याला कुठेही जायची गरज नाही किंवा कुणालाही पैसे द्यायची गरज नाही. केवायसी का करायची? नाही केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील व कशा पद्धतीने ती करायची व त्यासाठी काय काय लागतं, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की ई-केवायसी का करायची. गेल्या 2-3 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना अंमलामध्ये आणली आणि सातत्याने ती सुरू आहे. पण काही न्यूज चॅनलच्या माध्यमामधून किंवा काही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून या गोष्टीवरती खुलासा करण्यात आला. या योजनेचा लाभ जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांच्या घरातील व्यक्ती घेत आहेत किंवा काही पुरुषही घेत आहेत. एका न्यूजच्या माहितीनुसार 14 ते 18 हजार पुरुष हे या योजनेचा गैरवापर करून लाभ घेत आहेत. तर ही पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही केवायसी करायचं ठरवलेलं आहे. तर ही केवायसी करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी एवढ्याच की आपला आधार नंबर आणि त्या आधारला जो लिंक असलेला मोबाईल नंबर. तो नंबर कोणाचाही असो, काही अडचण नाही. सध्या 2-3 दिवसापासून ही केवायसी करणं चालू आहे. पण वेबसाईट काम करत नसल्याने किंवा पूर्ण माहिती फिल केल्यानंतर किंवा आधार कार्ड टाकून पूर्ण कॅप्शन वगैरे टाकल्यानंतर देखील OTP येत नाही, कारण की ही साईट हँग चालत आहे त्यामुळं. पण या केवायसी साठी महाराष्ट्र शासनाने 2 महिन्याचा टाइम दिलेला आहे. तर ज्यांची कोणाची होत नसेल किंवा काही या अडचणी काय कारणास्तव आपण ही ई-केवायसी गेल्या 2-3 दिवसामध्ये केली नसेल तरी पण काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण महाराष्ट्र शासनाने या ई-केवायसी साठी पूर्ण 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तरी आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढील 2 महिन्यामध्ये ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. जर आपण ही ई-केवायसी पूर्ण केली नाही तर आपले पुढील येणारे हप्त्यासाठी धोका आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक पुढच्या 2 महिन्याच्या आतमध्ये ई-केवायसी करणं गरजेचं आहे. ही केवायसी करण्यासाठी फक्त मोबाईल नंबर आणि आधार नंबर ही गरज, या दोन्ही गोष्टीची गरज आहे. जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्याचीच गरज आहे.